अमृत सर, बोला. नेमकी शिवनेरी किल्ल्याची काय कहाणी आहे सांगा बरं. शिवनेरी किल्ला हा तसा मुघलांचा होता, म्हणजे मुघलांनी बांधलेला होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे त्यांचा इतिहास काही लोक लक्षात घेत नाहीत. पण खरंच जर विचार केला ना तर शहाजी महाराजांचा इतिहास हा खरंच लक्षात घेण्याजोगा आहे. शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा खरंच संघर्ष होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य जे स्थापन केलं, खरंच आपण म्हणतो संस्काराचं एखाद्याला जर एखाद्या माणसाला उभं करायचं असेल, आईवडिलांचे संस्कार खरंच लय गरजेचे आहेत. तसंच शहाजी महाराजांनी खूप त्याग केला, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर त्याग आहे त्यांचा. आणि हा त्याग असताना महाराजांकडं शिवनेरी किल्ल्याची एक जहागिरी होती, आपण त्याला म्हणतो वतनदारी होती असं म्हणू शकतो. म्हणजे तो किल्ला त्यांच्याकडे सांभाळायला होता असं म्हणू शकतो. जसं की आता खासदार, आमदार यांच्याकडे तालुके वगैरे असतात त्या पद्धतीचं. पण हे सगळं असताना ज्या वेळेला लग्न झालं शहाजी महाराज भोसले आणि जिजाऊ माता, ते यांचं आडनाव होतं जाधव, त्यांचं आडनाव होतं भोसले. त्यांचं जेव्हा लग्न झालं ते झालं संभाजीनगर जे आहे आता, बरोबर, संभाजीनगरच्या पलीकडं दौलताबाद किल्ला आहे, बरोबर, त्या भागात लग्न झालं. आणि तिथं म्हणजे तिथं काय झालं, एक हत्ती पिसाळला होता. हत्ती पिसाळला म्हणून जाधव आणि भोसल्यांमध्ये वैर लागलं. आणि हे वैर म्हणजे भांडण, कारण हत्तीची सोंड कापली होती त्यावेळेला त्या ठिकाणी, म्हणून ह्या दोघांचं भांडण लागलं जाधव आणि भोसल्यांमध्ये. तर त्यावेळेला यांचे वडील लखोजी जाधव, कुणाचे वडील, राजमाता जिजाऊंचे वडील. तर म्हणजे लखोजी जाधवांमध्ये आणि राजमातांमध्ये ह्या दोघांमध्ये त्यावेळेला विवाद झाला म्हणू शकतो. कारण जाधव भोसल्यांचं जे वैर होतं त्याच्यामध्ये लखोजी जाधव म्हणायचे की नाही बाबा तू माझी मुलगी आहे, त्या म्हणायच्या पण आता माझं लग्न शहाजीराजांसोबत झालेलं आहे, त्यामुळं मला त्याग करावा लागेल काही गोष्टींचा. मग हे सगळं चालू असताना ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे राजमाता जिजाऊ यांच्या पोटात होते त्यावेळेला त्यांच्यावरती वडिलांकडूनच हल्ला झाला होता. आणि मग तो हल्ला झालेला असताना तो जो प्रवास होता त्यांचा घोड्यावरती तो ह्या भागातून होता. आणि पाठीमागं एकीकडून मुघल, एकीकडून त्यांचेच वडील, असे सगळे शहाजीराजांच्या पाठीमागे आले. त्यावेळेला राजमाता जिजाऊ आणि हे घोड्यावरती असताना त्यांनी काय केलं की राजमाता जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावरती सोडलं आणि ते पुढे रवाना झाले. म्हणजे आपण म्हणतो ना गनिमी कावा खेळण्याची जी पद्धत तेव्हापासून, की जसं की आपण पुढे गेलोय असं वाटलं पाहिजे म्हणून. बरोबर. पण इथं सोडल्यावरती काही दिवसानंतरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ल्यावरती, बरोबर. आणि जन्म झाल्यानंतर कितीतरी दिवस, म्हणजे सांगतात असं कितीतरी दिवस छत्रपती शिवाजी महाराजांना सूर्य दाखवला नाही राजमातांनी. आम्हाला हे शाळेमध्ये असं शिकवायचे, आम्हाला पण होते. आता याच्यात जर काही चुकीचं असेल तर तुम्ही 100% कमेंट करून नक्की करा. कारण मी काही इतिहासकार नाहीये, पण जिथपर्यंत मी पोवाडे ऐकलेले आहेत, जिथपर्यंत मी व्याख्यान ऐकलेली आहेत, त्याच्या आधारे मी ही माहिती सांगतोय. आणि असं असताना इथं त्यांचा जन्म झाला. आणि सांगतात की महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जेव्हा जन्म झाला त्यांचं बालपण इथं गेलं, त्यानंतर ते पुन्हा नाही आले इथं शिवनेरी किल्ल्यावरती असं सांगितलं जातं. याच्यातही काय चुकीचं असेल तर ते पण तुम्ही सांगा. आणि इथून मग पुण्यामध्ये जो पुण्यातला शाहिस्तेखानाची बोटं तोडली होती तो कोणता किल्ला आपला, तो लाल महाल. पुण्यातल्या लाल महालात म्हणजे आपण म्हणतो ना इथं जसं की बालवाडीपर्यंत आणि मग तिथून पुढं तिकडं, म्हणजे एकदा ते तिकडे शिफ्ट झाल्यावरती ते तिकडेच गेले. आणि मग तिथून पुढं मग ते पुण्यात मग सोन्याचा नांगर फिरवला. तेव्हा इथून आपण जे खाली पाहतोय ना ही सगळी शेती वाडी ह्या गोष्टी. आणि हे तर खरं पाहिलं तर बारीक विचार केला ना तर 350-400 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. म्हणजे 1600 सालामधला. तर तेव्हा जबरदस्त जंगल असेल हे सगळं, बरोबर. आता ती शेतीवाडी वारसा हक्काने ती खाली चालू झाली. पण पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवून खरं तर मग स्वराज्याची स्थापना केली. दादोजी कोंडदेव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासून त्यांनी
शिक्षण दिलं सगळं. आणि मग हे चालू होतं नंतरून. पण खरं सांगतो, शहाजी महाराजांचा जो त्याग आहे तो त्याग म्हणजे अनलिमिटेड त्याग आहे. एवढा त्याग आजकाल नाही, कुणीच नाही करू शकत एवढा त्याग. आणि म्हणतो ना आपण, वडील आणि मुलांमधली जी भेट आहे, म्हणजे शहाजी महाराजांमधली आणि शिवाजी महाराजांमधली जी भेट आहे ती क्वचित कुठेतरी अशी दुर्मिळ व्हायची. आणि तेच एक दुःख संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये पण ते तसंच आलं होतं. म्हणजे क्वचित कुठेतरी भेट व्हायची. म्हणजे आग्र्याहून जेव्हा सुटका झाली त्यावेळेला शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचं स्वतःच्या हाताने दशक्रिया केला होता. का तर शत्रूला वाटावं की म्हणजे तो पण एक गनिमी कामच होता. शत्रूला वाटावं बाबा असं व्हायला पाहिजे. म्हणजे असं झालंय म्हणजे संभाजी महाराजांचा शोध थांबला जाईल. हा, म्हणून साठी हे केलं होतं. पण म्हणजे किती त्याग हे स्वराज्य उभं करण्यासाठी. हे आपण आज जे गर्वाने चालतो, बोलतो, वागतो, हे सोपं नव्हतं. म्हणजे हा एक महापुरुषांचा तो त्याग होता. राजमातांचा पण त्याच्या मागे त्याग होता. हे आज नाही करत कोणी एवढं. त्यावेळेला ते खरंच केलं. जर स्वराज्य स्थापन झालं नसतं तर आज कदाचित आपण गन सुद्धा लावला नसता डोक्याला. आज खरंच मोगलाई माजलेली असती. हा, आणि त्यावेळेला आपण जातीभेद त्यावेळेलाही नव्हता, आजही नाही करायला पाहिजे. पण लोक एक चुकीचं की ते काही समज टाकून देत का ना, हा ह्या जातीचा, तो त्या जातीचा. तसं नाही. आज मुघल आणि मुस्लिम बांधव ह्यांच्यामध्ये लय फरक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. मुघल ते मुघल होते आणि मुस्लिम बांधव होते बांधव. आपण मुद्दाम म्हणतोय कारण बांधव ते बांधव आहेत. उगाच त्यांच्याबद्दल चुकीची अफवा या ठिकाणी पसरवली जाते. तसं नाहीये. तर हे सगळं असा हा शिवनेरी किल्ल्याचा तो इतिहास भरकटत गेला. पण असा तो इतिहास आहे.